श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदाचा जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघरामध्ये दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ जर प्रथम पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला जाणून घेऊया दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम. तर मित्रांनो, आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना दीप प्रज्वलन करत असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये देवपूजा करत असताना किंवा देवाचे अनेक कर्मे करत असताना दीप प्रज्वलन करत असतो. दीप प्रज्वलनाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दिवा लावल्याशिवाय आपण कोणतेही मंत्र, स्तोत्र, सेवा, उपासना करत नाही. कारण असे म्हणतात की अग्नीच्या साक्षी केले जाणारे मंत्र, स्तोत्र हे जे आहेत हे देवाकडे लवकर पोहोचतात आणि ते लवकर फलद्रूप होतात. म्हणूनच आपण अग्नीला साक्षी ठेवून या उपासना करत असतो. तर आपण सकाळी आणि सायंकाळी घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो. तर हा दिवा प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला माहीतच आहे. जसे की वातावरणातील नकारात्मक शक्ती दीप प्रज्वलनाने दूर जाते, तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवी देवतांना सुद्धा अशा पद्धतीने दिवा लावणे खूप आवडते. म्हणूनच देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण दिवा लावतो. तसेच दीप प्रज्वलन केल्यामुळे आपल्या मनाला सुद्धा एक प्रकारची मानसिक शांती मिळते. तर हाच दिवा देवघरामध्ये लावत असताना काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तर हे कोणते नियम आहेत ते आता आपण पाहूया. बहुतांश घरामध्ये रोज विधिवत पूजा होत नाही, परंतु सकाळी आणि संध्याकाळी दिवा अवश्य लावला जातो. देवासमोर दिवा लावल्याने देवकृपा प्राप्त होऊ शकते. तूप आणि तेलाचा दिवा लावल्याने धार्मिक तसेच आर्थिक लाभही होतात. दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घेऊया दिव्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. घरामध्ये नियमितपणे दिवा लावल्यास नेहमी सकारात्मक ऊर्जा कायम राहते. दिव्याच्या धुराने वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सूक्ष्म किटाणू नष्ट होतात. दिवा अंधकार दूर करून प्रकाश देतो. याच कारणामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिव्याचा प्रकाश असावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो. शास्त्रानुसार रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे मेन गेटजवळ दिवा लावण्याची सुद्धा प्रथा आहे. पूजा करताना देवी देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. दिवा नेहमी देवाजवळच लावावा. कधीकधी लोक देवाची मूर्ती सोडून दिवा इकडे तिकडे दूर ठिकाणी लावतात. हे योग्य नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा उपयोग करावा. या उलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ आहे. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. पूजापाठामध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. दिवा लावताना आणि मंदिरात आरती घेताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य म्हणावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ असा की शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते, आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. यासोबतच शत्रूच्या बुद्धीचा नाश होतो. आता पाहूया हा दिवा कोणत्या दिशेला लावावा. दिवा लावण्याची योग्य दिशा कोणती. वास्तुशास्त्रामध्ये
घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. असे म्हटले जाते की दिशेनुसार वस्तू ठेवल्याने वस्तू लाभते आणि वास्तू देखील प्रसन्न राहते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. वास्तुशास्त्रात दिवे ठेवण्याचे नियम सांगितले आहेत. घरामध्ये योग्य दिशेला ठेवलेला दिवा तुमचे भाग्य उजळू शकतो असे म्हणतात. हिंदू धर्मात प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावण्याचा नियम आहे. असे म्हणतात की देवासमोर दिवा लावल्याने आपले चित्त प्रसन्न होतेच, शिवाय देवारा उजळून निघतो आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे वास्तू प्रसन्न राहते. प्रत्येक शुभ कार्यात अगदी देवाची पूजा केली जाते. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. रोज सकाळ संध्याकाळ आपणही देवाजवळ दिवा लावतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात दिवे ठेवण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. ते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला दिवा ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. पश्चिम दिशेला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख समृद्धी येते. असे म्हणतात. दिवा पश्चिम दिशेला का? तर या दिशेला सूर्यास्त होतो. सूर्याच्या पश्चात मिणमिणत्या ज्योतीने अंधारावर मात करणाऱ्या छोट्याशा दिव्याचे महत्त्व वाढते, म्हणून ती शुभ दिशा होय. दिवा जरी पश्चिम दिशेला ठेवला तरी वात पूर्व दिशेला ठेवावी. वर म्हटल्याप्रमाणे जी ज्योत सूर्याचे प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडणार असते, म्हणून वात पूर्वेला ठेवावी, असे वास्तुतज्ञांचे मत आहे. पूजा करताना दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने कुटुंबातील व्यक्तींना दीर्घायुष्य लाभते असे म्हटले जाते. यासोबतच घरात सुख शांती नांदते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला दिवा ठेवल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. शास्त्रात उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते. कुबेरांची पूजा तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये. दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा असल्याचे सांगितले जाते. दिव्याची ज्योत या दिशेला ठेवल्याने धनहानी होते. वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना विशेष काळजी घ्यावी की तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा. यासोबतच दिवा लावताना त्याच्या वातीचीही काळजी घेतली पाहिजे. एकाच काडीने तेलाचा व तुपाचा दिवा कधीही लावू नये. तसेच तेल आणि तूप एकत्र करून कधीही दिवा लावू नये. नेहमी तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा. तर मित्रांनो, अशी ही दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम तसेच कोणत्या दिशेला दिवा लावल्यावर कोणते फळ मिळते याबाबतची सविस्तर माहिती तर आपल्या स्वामीनिष्ठा या चॅनलवर मी अशाच प्रकारचे काही सेवा, तोडगे, उपाय यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरसुद्धा प्रेस करा. तर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.